31 डिसेंबरच्या दिवशी फार्म हाऊसवर पार्टीत नशेच्या धुंदीत एका अल्पवयीन मुलीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांच्या मुलानं म्हणजेच साई भगीरथ यानं बलात्कार केल्याचा आरोप आहे। लग्नाचा आमिष दाखवून वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप या मुलीच्या आईनं केलाय। हैदराबादच्या पेठ बशीराबाद पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय। मूळ घटना आहे 31 डिसेंबर 2025 ची। 17 वर्षांच्या मुलीनं आणि तिच्या मित्रांनी मिळून एका फार्म हाऊसवर एक पार्टी ठेवली होती। जल्लोष सुरू होता। या मुलीबरोबर त्यावेळेस तिथं 5 मुलं सुद्धा होती, ज्यात एक होता केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांचा मुलगा साई भगीरथ। या दिवशी या मुलीवर साई भगीरथनं दबाव टाकून लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे। ही घटना समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच। 4 महिन्यांनंतर या सगळ्या प्रकरणाबद्दल आता बोललं जात आहे। जेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या आईनं 8 मे रोजी तक्रार दाखल केली, त्यानंतर या घटनेच्या बद्दलची बरीचशी माहिती आता समोर आली आहे। पीडितेच्या आईनं केलेल्या तक्रारीनुसार साई भगीरथ आणि या अल्पवयीन मुलीची जून 2025 मध्ये ओळख झाली। इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि वाढली सुद्धा। मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार साई भगीरथनं मुलीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं। मुलगी सज्ञान झाल्यावर मुलीशी लग्न करणार असल्याचं आश्वासन त्यानं आपल्या मुलीला दिलं होतं आणि असं सांगून त्यानं आपल्या मुलीला जाळ्यात ओढल्याचा आरोपही या पीडितेच्या आईनं केलाय। विश्वास संपादन करून साई भगीरथ मुलीला भावनिकपणे ब्लॅकमेल करायचा, मुलीच्या शिक्षण आणि करिअरवरही तो बंधनं घालायचा असा आरोपही त्या मुलीच्या आईनं केलाय। या मुलीच्या आईनं मुलीला होणाऱ्या त्रासाची सर्व हकीकत तिच्या तक्रारीत मांडली आहे। तिची आई तक्रारीत म्हणते, आई म्हणून मला माझ्या मुलीचं दुःख जसंच्या तसं मांडता येत नाही। वेगवेगळ्या एरियातली खासगी ठिकाणं, अपार्टमेंट्स यामध्ये तिच्यावर अत्याचार झालाय। खास करून 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या भल्या पहाटे मोनिसाबाद इथं माझ्या मुलीला जबरदस्ती करून दारू प्यायला भाग पाडलं। त्यानंतर तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला। माझी मुलगी एकटीच होती, त्यामुळे तिला प्रतिकारही करता आला नाही। जेव्हा जेव्हा माझ्या मुलीला हा प्रसंग आठवतो, तिच्या डोळ्यात भीती, लज्जा दिसते। ती मानसिकदृष्ट्या खचून जाते। मुलीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की त्यांनी तक्रार मागे घ्यावी म्हणूनही त्यांना धमक्या दिल्या जात आहेत। मुलीच्या आईनं 22 एप्रिलला या मुलीच्या कुटुंबियांना पहिली धमकी दिल्याचा आरोप केलाय। मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार 22 एप्रिलला संगप्पा नावाची व्यक्ती त्यांच्या घरी गेली होती। या संगप्पानं या मुलीच्या कुटुंबियांना त्यावेळेस पहिल्यांदा धमकी दिली आणि त्यानंतर 23 एप्रिलला बंडी संजय कुमार यांच्याशी या कुटुंबियांची भेट झाली। तिथं गेल्यानंतर पीडित मुलीचे पालक या नात्यानं आम्ही या भेटीकडे, या मीटिंगकडे बघत होतो। मुलगी सुरक्षित राहावी यासाठी आम्ही त्या मीटिंगला गेलो होतो, पण तिथनं घरी परतताना आमच्या मनात भीती होती आमच्या जीवाची। त्या दिवसानंतर आमची मुलगी आणि आमचं कुटुंब आजतागायत भयभीत आहे असं तिची आई सांगते। तसंच कुटुंब मानसिक तणावात आहे आणि त्याहीपेक्षा जास्त तणावात आहे त्यांची पीडित मुलगी असं तिच्या आईचं म्हणणं आहे। या सगळ्याची स्वतंत्र चौकशी करावी अशी विनंतीही तिनं केलेली आहे। मार्च-एप्रिलमध्ये जेव्हा मुलीच्या कुटुंबियांनी कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली होती, तेव्हा त्यांना धमक्या येऊ लागल्या। तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या। त्यानंतर साई भगीरथच्या एका साथीदारानं हैदराबादच्या निर्मल पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली आहे, ज्यात थेट मुलीवरच आरोप करण्यात आलाय, म्हणजेच पीडितेवर आरोप झालेत। मुलगी साई भगीरथला ब्लॅकमेल करते आणि त्याच्याकडून पैशांची मागणी करते अशी तक्रार त्या अल्पवयीन मुलीवर केल्याचं तिच्या आईचं म्हणणं आहे। तक्रारीनंतर साई भगीरथवर पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यानंतर 12 मेला पोलिसांनी साई भगीरथला एक नोटीस जारी केली। नोटीसमध्ये भगीरथला 13 मे रोजी दुपारी 2 वाजता पेठ बशीराबाद पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं, पण तो हजर झाला नाही। त्याऐवजी भगीरथनं पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की मी पुरेसे पुरावे घेऊन हजर राहीन आणि माझं म्हणणं मांडेन। केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी त्यांच्या मुलावर झालेल्या आरोपाचं खंडन केलंय आणि ही सगळी खोटी कारस्थानं असल्याचा दावा सुद्धा केलाय। एका जाहीर भाषणात त्यांनी त्यांच्या मुलावर झालेल्या आरोपांचं खंडन केलंय। दरम्यान पोलिसांनी आरोपी साई भगीरथला अटक केली आहे, पण बंडी संजय कुमार यांनी त्यांच्या मुलाला अटक झाली नाही तर त्यांना आत्मसमर्पण केल्याचं सांगितलंय। तेलंगणा पोलिसांनी याला नकार दिलाय। त्यांचं असं म्हणणं आहे की साई भगीरथच्या शोधासाठी 5 टीम बनवण्यात आल्या होत्या। दिल्ली, हैदराबाद आणि करीमनगरमध्ये साई भगीरथचा शोध सुरू होता असं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार एका पोलीस अधिकाऱ्यानं साई भगीरथला अटक केली आहे। साई भगीरथची सध्या चौकशी सुरू असून त्याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 2024 मध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी तेलंगणामध्ये RSS आणि भाजपनं एकत्र येऊन अक्षत वितरण अभियान राबवलं। त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी संघानं बूथ स्तरावर घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार सुद्धा केला।
याचाच फायदा भाजपला मिळाला आणि तिथं त्यांना राज्यात विक्रमी 8 जागांवर विजय मिळवता आला होता. 2019 मध्ये पक्षाला केवळ 4 जागा जिंकता आल्या होत्या आणि त्या या निवडणुकीमध्ये वाढल्यामुळे आरएसएस आणि भाजप एकमेकांना मदत करतायत किंवा मदत होते ही गोष्ट तिथं सिद्ध झाली होती. आता भगीरथ विरुद्ध पॉक्सो प्रकरण दाखल झाल्यानंतर आरएसएसनं स्वतःला या प्रकरणापासून वेगळं केलंय. तेलंगणाचे प्रांत प्रचारक कट्टा राजगोपाल म्हणतात, या प्रकरणात संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनाही ओढण्यात आलंय. यावर आमचे प्रांत संघचालक बारला सुंदर रेड्डी यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की या वादाशी आरएसएसचा काहीही संबंध नाही. जर कोणी आमच्या पदाधिकाऱ्यांना यात जोडून संघाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. पेठ बशीराबाद पोलीस स्टेशन हैदराबाद शहरापासून 15 किलोमीटर दूर आहे. याच पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीनं पीडित कुटुंब सध्या पोलिसांच्या निगराणीखाली आहे. ते माध्यमांशी बोलण्यास तयार नाहीत कारण धोका असू शकतो त्यांना आणि त्यांच्याशी जोडलेल्या इतरांना सुद्धा, असं त्यांचं म्हणणं आहे. पोलीस बीएनएस आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत या प्रकरणाचा तपास करतायत. या प्रकरणात सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर आरोप झालेत. एकीकडे संसदेमध्ये विरोधी पक्ष सत्ताधारी एनडीएला महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मुद्द्यावर घेरताना अनेकदा पाहायला मिळालंय. दुसरीकडे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावरच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे भाजप आणि आरएसएसमध्ये स्थानिक पातळीवर कटुता आली. असं असलं तरी सुद्धा विरोधकांच्या दृष्टीनं तेलंगणातला मोठा भाजप नेता आणि केंद्रीय गृहराज्यमंत्र्याला अडचणीत आणण्यासाठी हा एक चांगला मुद्दा आहे. अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून पीडितेच्या तक्रारीनंतर गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात अटकेचं पाऊल उचलणाऱ्या तेलंगणा पोलिसांचं त्यानिमित्तानं अभिनंदन केलं पाहिजे. या प्रकरणात कोण खरं बोलतंय हे उघड होईलच, पण तोवर पोलीस सत्तेच्या दबावात नाहीत याचा प्रत्यय मात्र येतोय.